सांगता येईल काही? आठवतंय का काही? काल कुठपर्यंत आलोय? मज्जासंस्था संपली आपली सर. ठीक आहे. मज्जासंस्था तर कालच्या तासात अगोदरच संपली, 5 मिनिटांमध्ये संपली होती. त्यानंतरचा जो भाग झाला, तो कुठपर्यंत आला काही लक्षात आहे का? ठीक आहे, पुढे जाऊया. तर कालच्या तासात बघा आपण मज्जासंस्था अगोदरच संपली एका 5 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर जनन संस्था, प्रजनन संस्था याचा अभ्यास आपण बघत होतो. बरोबर आहे? शेवटी नव्हता वाटतं तुम्ही बहुतेक का? नाही, होते होते सर. मला ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालतंय. तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? तर प्रजनन संस्थेमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये ही संस्था थोडीशी वेगळी आहे. इतर संस्थेप्रमाणे दोन्हीमध्ये एकच प्रकारची संस्था नसून दोघांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची संस्था आहे हे पाहिलं. त्याच्यानंतर दोन्ही संस्थांपैकी स्त्री प्रजनन संस्थेला आपण सुरुवात केलेली होती आणि स्त्री प्रजनन संस्थेमध्ये स्त्रीचे जे अंग आहेत, मग त्याच्यामध्ये काही बाह्य अंग आहेत स्त्री प्रजनन संस्थेचे आणि काही अंतर्गत अंग आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यामधला बाह्य अंगांचा अभ्यास आपण काल केलेला होता. मग बाह्य अंगामध्ये काय काय होतं? तर मोठी गोष्ट, छोटी गोष्ट, बरोबर आहे. क्लिटोरिस, मूत्रमार्ग, योनिमार्ग अशा पद्धतीने आपण तिथं अभ्यास केलेला होता. तर पुढे बघूया आपण. योनी मार्गाचा आपला थोडा भाग झालेला होता. बरोबर आहे. तर पुढे बघूया. तर योनी मार्गाचे कार्य काय आहे? आणि मग कार्य काय काय आहे? तर मासिक स्राव वाहून नेणे. बरोबर आहे. तसेच पुरुष शिश्न आत घेणे किंवा लैंगिक सुख घेणे. लैंगिक क्रियेसाठी जी महत्वाची घडणारी घटना आहे, महत्वाची जी घडणारी क्रिया आहे, बरोबर आहे. ती क्रिया या ठिकाणी या योनी मार्गामध्ये घडत असते. त्यासोबत संभोगादरम्यान शुक्राणू गर्भाशयाकडे वाहून नेणे. आता बघा, 2 क्रिया कोणत्या कोणत्या आहेत? एक क्रिया आहे मासिक स्राव, म्हणजे तो गर्भाशयाकडून बाहेर आणणे. बरोबर आहे. ही झाली एक क्रिया. आणि शुक्राणू कुठे असतात? तर समागमामध्ये आपल्याला योनी मार्गामध्ये जे शुक्राणू येतात, पडतात, बरोबर आहे. तर तिकडून गर्भाशयाकडे वाहून नेणे. दोन्हीची दिशा विरुद्ध आहे. बरोबर आहे. हीच क्रिया सुद्धा कोण करत असतं? तर योनी मार्ग करत असतो. त्याचसोबत आणि गर्भाशयातून बाळ बाहेर येण्याचा मार्ग असं सुद्धा याला म्हटलेलं आहे. त्यासोबत बाळाचे डोके बाहेर येईल इतकी लवचिकता हिच्यामध्ये असते. म्हणजे हिच्या स्नायूंची जी रचना आहे, ती सामान्य अवस्थेमध्ये अतिशय छोटी असते. पण ज्यावेळी डिलिव्हरी असते, त्यावेळी मात्र बाळ बाहेर येताना याची रुंदी ही वाढली जाते. त्यासोबत योनी मार्गात अम्लीय द्रव असतो. कसा असतो? अम्लीय द्रव. बघा, आपण पचनसंस्था बघताना सुद्धा काय म्हटलं होतं? जठरामध्ये अम्लीय द्रव असतो. बरोबर आहे. तोंडामध्ये लाळ असते आणि ती कसं आहे? अम्लीय आहे का क्षारीय आहे? बरोबर आहे. तसाच योनी मार्गामध्ये सुद्धा एक प्रकारचा द्रव असतो आणि तो अम्लीय अशा स्वरूपाचा असतो. त्यासोबत आपल्या आतड्यांमध्ये सुद्धा गट बॅक्टेरिया म्हणून काही सूक्ष्मजीव असतात बघा. ऐकले का कधी याच्याबद्दल? गट बॅक्टेरिया.
काही सूक्ष्मजीव असतात आतड्यांमध्ये. आणि बघा, सूक्ष्म जंतू, काय सूक्ष्म जंतू हे आपल्याला कसे असतात, गरजेचे असतात, आवश्यक असतात आणि काही सूक्ष्मजीव हे अनावश्यक असतात. म्हणजे काय, कोणते सूक्ष्मजीव? व्हायरसेस, बॅक्टेरिया अशा प्रकारचे जे बाहेरचे आहेत, बरोबर आहे. ते काय असतात, आपल्याला अनावश्यक असतात, आपल्याला धोकादायक असतात, आपल्याला त्रास देणारे असतात. पण आपल्यामध्ये असणारे किंवा आपल्या आतड्यांमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत आणि ते आपली गट हेल्थ सांभाळतात. म्हणजे काय, आपल्या आतड्यांचं आरोग्य सांभाळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, पचनासाठी सुद्धा आपल्याला ते मदत करत असतात. त्याचप्रमाणे या योनी मार्गामध्ये सुद्धा काही प्रकारचे सूक्ष्मजीव तिथं उपलब्ध असतात. मग हे सूक्ष्मजीव काय करतात? किंवा हे अम्लीय द्रव, त्या ठिकाणी असणारं अम्लीय द्रव काय करतं? तर योनी मार्गाला ओलसर ठेवलं जातं, या अम्लीय द्रवामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर इथं जर बाहेरून एखादा सूक्ष्मजीव आला, बाहेरून म्हणजे समागमाच्या वेळी म्हणा किंवा आणखीन कुठल्या क्रियेमध्ये म्हणा, तर या ठिकाणी जर बाहेरचा जीव आला, सूक्ष्म जंतू आला, व्हायरस आला, बॅक्टेरिया आला, तर त्यांना मारण्याचं काम हे अम्लीय द्रव करत असतं. त्यासोबत म्हणजेच काय, तर या योनी मार्गाचं संरक्षण करण्याचं काम सुद्धा हे अम्लीय द्रव करत असतं. याची 2 कार्य अम्लीय द्रवाची कोणकोणती? एक आहे योनी मार्गाला ओलसर ठेवणं आणि दुसरं आहे योनी मार्गामध्ये येणाऱ्या संसर्गाला दूर करणं आणि त्या होणाऱ्या संसर्गापासून योनी मार्गाचं संरक्षण करणं. अशी तिथं या अम्लीय द्रवाचे आपल्याला फायदे सांगता येतात. मग अ, हे झालं अम्लीय अ, योनी मार्गाचं कार्य, बरोबर आहे, किंवा तिची रचना. आता त्याच्याशी संबंधित विकार काय आहेत? योनी मार्गाशी संबंधित विकार आपल्याला काय सांगता येतील? तर बघा, जर योनी मार्गामध्ये संसर्ग झाला, आता हा संसर्ग कशा स्वरूपाचा असेल? बॅक्टेरियल असेल किंवा व्हायरल असेल किंवा फंगल असेल किंवा यीस्ट इन्फेक्शन असेल. अशा प्रकारचे जर इन्फेक्शन जर योनी मार्गामध्ये झाले, तर योनी मार्ग हा कोरडा पडतो. म्हणजे ओलसरपणा कमी होतो. आणि जर हा मार्ग कोरडा पडला, तर काय होईल? तर समागमावेळी आपल्याला तिथं त्रास जाणवतो आणि घर्षण व्यवस्थित न झाल्यामुळं आतील भागाला इजा होण्याची तिथं संभाव्यता दिसून येते. त्यासोबत योनी मार्गामध्ये जळजळ होणे, दाह होणे, योनी मार्ग खाजणे आणि योनी मार्गामध्ये चट्टे सुद्धा पडतात. आता हे चट्टे कशामुळे पडतात? म्हणजे काय चट्टे? जसं की आपल्या तोंडामध्ये तोंड येतं बघा, बरोबर आहे. तोंड आल्यास तिथली त्वचा कशी होते? बरोबर आहे. अ, वरची जी त्वचा कशी होते? लागल्यासारखं होतं तिथं, बरोबर आहे. तसंच त्याच प्रकारे योनी मार्गामध्ये सुद्धा चट्टे पडण्याची शक्यता असते. म्हणजे कशावेळी? तर योनी मार्गाच्या संसर्गामध्ये असे विकार तिथं दिसून येतात. मग दुसरी गोष्ट काय आहे? तर पुढे पाहायचं म्हटलं, तर योनी द्रवाचा वास येणे. बघा, सामान्य वेळी योनी द्रवाचा आपण म्हणलं योनीमध्ये योनी मार्गामध्ये द्रव असतं. योनी मार्गातील अंतस्थ त्वचेतून ते स्रवलं जातं. परंतु काही वेळा या द्रवाचा वास येतो. जर वास येत असेल, तर असं समजलं पाहिजे, की काहीतरी इन्फेक्शन त्याला झालेलं आहे. त्यासोबत योनी द्रवाचे प्रमाण वाढणे आणि योनी द्रवाचा रंग बदलणे. बघा, तर सामान्य रंग कसा असेल त्याच्यामध्ये? तर आपली जशी लाळ असते, तिचा रंग काय आहे हो? पांढरा आहे का हिरवा आहे का पिवळा आहे का निळा आहे? तर रंगहीन आहे. बरोबर आहे. अतिशय घट्ट आहे का? अतिशय घट्ट सुद्धा नाही, थोडीशी पातळ आहे. बरोबर आहे. म्हणजेच या योनी द्रवाचा जो रंग आहे, तो सुद्धा आपल्या लाळेप्रमाणे पारदर्शक आणि पातळ अशा स्वरूपाचा असतो. आणि हा जर रंग पांढरट-दुधाळ असेल, तरी सुद्धा तो सामान्य मानला जातो. पण या द्रवाचा रंग जर तपकिरी, करडा रंग किंवा गडद पिवळा किंवा हिरवा
अशा प्रकारे जर तो दिसून आला, तर हे लक्षण असामान्य आहे असं समजावं आणि आपल्या योनिमार्गाला काहीतरी संसर्ग झालाय, असं तिथं लक्षणं त्याची दिसून येतात. बघूया याच्यामध्ये एकदा. योनिमार्गाच्या रंगाबाबतीत किंवा तेथील द्रवाबाबतीत. तर व्हाईट द्रव असेल, दुधाळ द्रव असेल, तर त्याला आपण सामान्य मानूयात, हेल्दी मानूयात. आता त्याच्यानंतरचा 2 नंबरचा जो द्रव आहे, तो क्लिअर आहे, म्हणजे पाण्यासारखा आहे. बरोबर आहे? पारदर्शक आहे. याला काय म्हणायचं आहे? याला सुद्धा निरोगी, बरोबर आहे. आणि हेल्दी आहे असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ओव्ह्युलेशनच्या टायमाला सुद्धा हार्मोनल बॅलन्समुळे पण असा रंग तिथं आपल्याला दिसून येतो. पण व्हाईट रंग जो आहे, व्हाईट प्रकारचा जो रंग आहे, काही वेळा ईस्ट इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा व्हाईट प्रकारचा रंग आपल्याला तिथं योनिद्रवाला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा आहे रेड ब्राउन. आता हा जो प्रकार आहे, तो मासिक स्रावाच्या वेळी आपल्याला तिथं दिसून येतो किंवा जर योनी मार्गाला संसर्ग झाला, तर अशा वेळी सुद्धा हा रंग अशा प्रकारचा तपकिरी स्वरूपामध्ये दिसून येतो. त्यानंतरचा जो गुलाबी रंग आहे, तर इरिटेशन किंवा इंजुरी. आताच आपण म्हणलं बघा, तर आतील भागाला चट्टी पडणं. जर चट्टे वगैरे पडलेले असतील, इरिटेशन असेल, खाज असेल, तर अशा वेळी सुद्धा पिंक अशा स्वरूपाचा योनिद्रव तिथं दिसून येतो किंवा अ, ऋतुचक्राच्या वेळी, ऋतुचक्राच्या सुरुवातीला सुद्धा पिंक अशा स्वरूपाचा रंग तिथं आपल्याला दिसून येतो. पण आता हे जे रंग आहेत, हे जवळपास सामान्य दिसून येतात. पांढरा असेल किंवा क्लिअर असेल, रेड ब्राउन असेल किंवा पिंक असेल. हे थोडेसे हे सामान्यच आहेत. पण काही वेळा इन्फेक्शनमुळं त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो. काळजी घेण्यासारखा मात्र पांढरट रंग आहे. हे बाकीचे जे 3 आहेत पिंक, क्लिअर किंवा रेड, हे तितके काळजी करण्यासारखे नाहीत. पण त्याच्या पुढचे जे रंग आहेत, कोणकोणते? ग्रे आणि येलो किंवा येलो ग्रीन, म्हणजे गडद पिवळा किंवा काळपट अशा स्वरूपाचा रंग. तर काळपट अशा स्वरूपाचा जर रंग असेल, तर त्याला आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे असं तिथं समजावं आणि त्या ठिकाणी डॉक्टरांना दाखवण्याची तिथं गरज आपल्याला आहे, असं सुद्धा तिथं समजलं पाहिजे. त्यासोबत येलो ग्रीन नावाचा जो आहे आणि हा सुद्धा काळजी करण्यासारखा एस-टी-आय म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड, ज्यावेळी संभोगाची क्रिया केली जाते, अशा वेळी सुद्धा एखादा संसर्ग झालेला असेल, पुरुषाकडून स्त्रीला एखादा संसर्ग झालेला असेल, तर याच्यामध्ये एच-आय-व्ही सारखा विकार, रोग हा सुद्धा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. सेक्शुअली ट्रान्समिटेड म्हणजे काय? तर समागमावेळी एकाकडून दुसऱ्याला होणारे विकार. हे जे इन्फेक्शन असतं, हा जो व्हायरस असतो, तो स्त्री किंवा पुरुष या दोघांमध्ये अगोदरच तिथं असतो. बरोबर आहे. पण मग एकाकडून दुसऱ्याला केव्हा पसरतो? जसं की बघा, कोरोना हा डिसीज होता. तो एकाकडून दुसऱ्याला कसा पसरायचा? तर त्याच्या जर संपर्कात आपण आलो, त्याचा श्वासोश्वास आपल्या संपर्कात आला, त्यानं शिंकलेलं ते हवेमार्फत आपल्या नाकामध्ये आलं, तर आपल्याला कोरोनासारखा संसर्ग व्हायचा. म्हणजे संसर्ग होण्याचं ठिकाण, बरोबर आहे, किंवा संसर्ग होण्याचा मार्ग कोणता होता? नाक होतं. बरोबर आहे. तसंच आता एच-आय-व्ही सारखे जे रोग आहेत, अशा रोगांचा संसर्ग होण्याचा मार्ग म्हणजे योनी मार्ग असेल आणि यालाच आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असं सुद्धा तिथं म्हणत असतो. तर हे झालं योनी द्रवाबाबत. तसेच पुढे बघूया आणखीन. हं. तर अशा स्वरूपाचे वेगवेगळे विकार आपल्याला योनी मार्गाशी संबंधित तिथं सांगता येतील.
आता त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे, तो आहे गर्भाशय ग्रीवा. आता बघा, हे जे अवयव आहेत, हे सर्व अवयव अंतर्गत अवयव आहेत, बरं का. त्याच्यामधला एक अवयव बघितला आपण, योनिमार्ग, नळीसारखा भाग आणि आता हा दुसरा जो आहे, तो गर्भाशय ग्रीवा. त्याच्यानंतर आपल्याला गर्भाशय बघायचे आहे. त्याच्यानंतर अ, पॉलिपिन ट्यूब्स बरोबर आहे. अंडवाहक नलिका आणि त्याच्यानंतर अंडाशय. हे सगळे अंतर्गत अवयव आहेत. त्याच्यातला दुसरा अवयव म्हणजे गर्भाशय ग्रीवा. तर गर्भाशय ग्रीवा म्हणजे गर्भाशयाचे खालचे निमुळते टोक आणि योनी नलिका यांच्या मिलनाचे ठिकाण. बरोबर आहे. तर आपण बघा काल परवा मज्जासंस्था पाहताना मेंदू आणि मेरुरज्जू याच्यामध्ये एक सेतू होता. तो कोणता होता हो? आठवतंय का तुम्हाला? पोन्स नावाचा एक भाग होता बघा. बरोबर आहे. त्या पोन्सला आपण काय म्हणलं होतं? मेंदू आणि मेरुरज्जू यांच्यामधला दुवा किंवा यांच्यामधला सेतू असं सुद्धा म्हटलं होतं. त्याचप्रमाणे गर्भाशय आणि योनिमार्ग यांच्यातील सेतू किंवा गर्भाशय आणि योनिमार्ग यांना जोडणारं ठिकाण, याला आपण गर्भाशय ग्रीवा असं म्हणूया. बघूया ती कशा स्वरूपाची असते. याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल बघा. आता खालून आलेला नळीसारखा जो भाग आहे, तो योनिमार्ग आहे. त्यालाच वजायना असं सुद्धा म्हटलं जातं. हा भाग याच्याबद्दल आता अभ्यास केला आपण आणि आत्ताचा गर्भाशय ग्रीवेचा जो भाग बघतोय, तो कोणता आहे? सेर्व्हिक्स म्हणून नाव दिलेलं आहे बघा आणि चौकोनाकृती रेष दाखवलेली आहे. बरोबर आहे. आणि या चौकोनाकृती रेषेमध्ये असलेला भाग, आता वरचा जो भाग आहे तो कशाचा आहे? गर्भाशयाचा आहे. परंतु गर्भाशयाचं खालचं तोंड किंवा गर्भाशयाची ओपनिंग, गर्भाशयाचं द्वार हे कुठं ओपन होतं? तर या गर्भाशय ग्रीवेमध्ये ओपन होतं. बरोबर आहे. आणि अ, हे ग्रीवेमधला जो भाग आहे त्याच्यामध्ये योनी मार्गामध्ये उघडणारा भाग त्याला एक्स्टर्नल ओएस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एक्स्टर्नल ओएस असं म्हटलं जातं. आणि गर्भाशयाकडे असणारा ओपनिंगचा जो भाग आहे वरचा, त्याला इंटर्नल ओएस असं म्हटलं जातं. आता हीच आकृती आपण जर समोरून पाहिली, समोरून म्हणजे कुठून? योनी मार्गातून जर पाहिली तर ती कशा स्वरूपाची दिसते बघूया. आणि ती गर्भाशय जी ग्रीवा असते, ती इतर वेळी काय असते? क्लोज अशा स्वरूपाची असते. एक इमेज बघूया. एक मिनिट हां.
बघा, याच्यामध्ये आपण पाहू शकतो. जर योनी मार्गाद्वारे जर आपण गर्भाशय ग्रीवेला पाहिलं, तर ती अ, खालचा गोल जो दाखवलेला आहे बघा, खाली गोल अशा स्वरूपामध्ये दाखवलेला आहे. अशा स्वरूपाची ती दिसते आणि या गर्भाशय ग्रीवेला छोटंसं छिद्र असतं. बरोबर आहे. छोटंसं छिद्र असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर लहान मुलींमध्ये हे छिद्र अतिशय लहान म्हणजे सुई जाईल इतकंच लहान असतं आणि अ, प्रौढ मुलींमध्ये किंवा वयात आलेल्या मुलींमध्ये मात्र हे छिद्र मोठं असतं. ठीक आहे, पुढे बघूया. हे सेव्ह केलेलं इमेज लवकर सापडत नाही त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. हं, ठीक आहे. तर अशी ही गर्भाशय ग्रीवेची रचना आहे किंवा तिचं स्थान आहे किंवा तिचं ओपनिंग आहे. तर त्याच्याबद्दल आणखीन काय माहिती आहे? तर या ठिकाणी गर्भाशयाचे तोंड योनिमार्गात उघडते आणि इतर वेळी हे तोंड बंद असते आणि जर समजा हे तोंड उघडच असतं, तर काय झालं असतं? गर्भाशयामध्ये गर्भ थांबला असता का हो? थांबला नसता. बरोबर आहे. म्हणजे ही गर्भाशय ग्रीवा एखाद्या दाराप्रमाणे आहे. एका दाराप्रमाणे आहे. इतर वेळी हे दार बंद असतं. तर कोणाचं दार असं समजूयात? तर गर्भाशयाचं हे काय आहे? दार आहे. आणि कोण्या-कोण्या वेळी ते बंद असतं? तर गर्भधारण झाल्याच्या नंतर ते दार बंद असतं आणि अ, डिलिव्हरीच्या वेळी मात्र हे दार उघडलं जातं किंवा मासिक स्राव स्राव हा गर्भाशय ग्रीवेला असणाऱ्या छोट्याशा छिद्रामधून बाहेर येत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ, शुक्राणू हे शुक्राणूसुद्धा या छोट्याशा छिद्रामधून आत जातात. त्यासोबत गर्भाशय ग्रीवेची जी लांबी आहे, ती लांबी एकूण 3 सेमीपर्यंत तिथं भरत असते. तर गर्भाशय ग्रीवेचे जे काही मसल्स आहेत, ते 3 लेयरमध्ये तिथं आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल बघा. सॉरी हां, गर्भाशय ग्रीवेची नाही, तर योनी मार्गाची जी भिंत आहे, ती कशी असते? 3 लेयरमध्ये आपल्याला तिथं दिसून येते. तर त्याच्यामध्ये आपल्याला इथं 3 अशा स्वरूपाचे लेयर पाहू शकतो बघा. अ, ॲडव्हेंटिटिया पहिला लेयर म्हणजे बाहेरचा लेयर, फायब्रोमस्क्युलर लेयर हा दुसरा आणि लॅमिना प्रोप्रिया हा तिसरा लेयर आणि स्टार्टिफाईड इपिथेलियम हा नावाचा जो आहे चौथा आणि त्याच्यानंतरचा जो निळसर कलरचा जो रंग आहे, तो आहे म्युकस म्हणजे योनी द्रवाचा तो भाग आहे. तर त्याच्यापुढे बघूया आता पुढचा भाग काय आहे? हं. गर्भाशय ग्रेव्हीच्या नंतर आणि सर्वात महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा किंवा स्त्रीत्वाची ओळख करून देणारा, स्त्रीची ओळख करून देणारा किंवा गर्भधारण करणारा जो अतिशय महत्त्वाचा अवयव आहे, तो आहे गर्भाशय. आता हा आपण 4 नंबरला अंतर्गत अवयव म्हणून याला ओळखूया. तर गर्भाशयाची आकृती कशी असते किंवा गर्भाशयाचं स्थान कुठं असतं? तर गर्भाशय हे स्त्रीच्या ओटीपोटात, ओटीपोटात म्हणजे पोटाचा खालचा भाग, म्हणजे नाभी असते, नाभीच्या खालचा भाग. त्याला म्हणायचं आहे ओटीपोट. म्हणजेच गर्भाशय स्त्रीच्या ओटीपोटामध्ये स्थित असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूत्राशयाच्या मागे व गुदद्वाराच्या पुढे. ही कशी आकृती आहे बघूया. याच्यामध्ये आपल्याला दिसेल बघा.
मागचा जो भाग आहे पिवळसर रंगाचा, तो मेरुदंडाचा भाग आहे. मणक्याचा भाग आहे. मणक्यातील हाडं आहेत बघा ती, बरोबर आहे. आणि त्या मणक्याला लागून जो मोठे-मोठे हे दिसत आहेत बघा, तर तो कशाचा भाग आहे? मोठ्या आतड्यांचा भाग आहे. बरोबर आहे. म्हणजेच आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे गर्भाशय हे मोठ्या आतड्यांच्या म्हणता येणार नाही. तर गुदद्वाराच्या पुढे किंवा मलाशयाच्या पुढे. आता हे मोठं आतडं म्हणजे मलाशयाचं स्थान आहे. बरोबर आहे. तर त्या मलाशयाच्या पुढे आणि अ, इकडून जर समोरून पाहायला गेलं, तर इथं सुद्धा एक प्रकारची पिशवी दिसत आहे आणि तिची ओपनिंग सुद्धा खाली आहे. तर ही पिशवी कशाची आहे? मूत्राशय आहे. बरोबर आहे. आणि मूत्राशयाच्या मागे दोघाच्या मध्ये हे काय आहे? गर्भाशय स्थित आहे. अशा प्रकारे त्याचं स्थान सांगता येतं. आणि तिसरी गोष्ट आपण काय म्हटलं, तर योनी मार्गाच्या वर आता ही लांबसर जी नळी दिसते, तिच्या वर घडी करून ठेवल्यासारखं हे काय आहे? गर्भाशय आपल्याला तिथं पाहायला दिसून येतं. तर या गर्भाशयाचा आकार कसा आहे? तर नाशपातीच्या फळासारखा. आपण हे फळ पूर्वी पण पाहिलेलं आहे बघा. कशामध्ये आलं होतं हे नाशपातीचं फळ? आठवतंय का? कोणती संस्था पाहताना आपण नाशपाती फळ पाहिलेलं आहे? बघा, हे आहे नाशपातीचं फळ. पण हे कसं आहे? सरळ आहे. म्हणजे देठाचा भाग वर आहे आणि पण नाशपातीच्या उलटा फळासारखा. म्हणजे आपल्या फळाला काय करायचं आहे, देठाचा वरचा जो भाग काय करायचा आहे, खाली करायचा आहे आणि खालचा गोलसर चंबू आहे, तो वर करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर हे फळ धरलं, तर आपल्याला कसं दिसणार आहे? तर तशा स्वरूपाचं गर्भाशयाचा आकार आहे. किंवा आपण थोडक्यात आणखीन एक उदाहरण तिथं देऊ शकतो. बघा, पूर्वीच्या काळामध्ये लाईट बल्ब होते बघा, काचेचे बल्ब. बरोबर आहे. पाहिलात का तुम्ही? त्याचा आकार कसा असायचा? पुढचा काचेचा जो भाग आहे, तो गोलसर आणि मागलचा भाग आहे तो निमुळता होत आलेला असतो. बरोबर आहे. तर अशा स्वरूपाचा आकार हा गर्भाशयाचा असतो. तर अ, आणखीन एक गोष्ट याच्याबद्दल सांगता येईल, तर ती म्हणजे तर हा आकार त्रिकोणाकृती असा सुद्धा म्हटलेला आहे. म्हणजे त्रिकोणाचं जे तोंड आहे, आपण त्रिकोण सरळ तोंड वरती करून काढतो, बरोबर आहे. तर उलट्या त्रिकोणासारखा म्हणजे वरचा जो कोन आहे तो खाली घ्यायचा आहे आणि खालची जी बाजू असते ती वरी, बरोबर आहे. म्हणजे 3 कोन, वरचे 2 आणि खालचा म्हणजे त्रिकोणाकृती आकारासारखा सुद्धा याचा आकार सांगितलेला आहे. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतून पोकळ असा आहे. गर्भाशय कसं आहे? आतून पोकळ आहे आणि दुसरी गोष्ट याची लांबी किती आहे? तर सुमारे 7.5 सेमी पर्यंत याची लांबी असते. रुंदी ही सुमारे 4.5 सेमी व जाडी सुमारे 2 सेमी इतकी असते. असं याचं वर्णन इथं आलेलं आहे. तर मग वरील भागास काय म्हणतात? तर वरील भागास बुग्न, मध्य भागास गर्भाशय शरीर आणि योनीत ओढणाऱ्या निमुळत्या भागास म्हणजे खालच्या बघा नाशपातीचा वरच्या देठाकडला जो निमुळता भाग होता तसा. पण हे कसं आहे उलट आहे. त्या निमुळत्या भागात ग्रीवा असं म्हणायचं आहे. बघूया एकदा रचना कशी आहे त्याची. हं. ग्रीवा हा भाग अगोदरच पण बघितलाय आपण. त्याच्यामुळं गर्भाशयाचा एक आपला भाग झालाय. त्याच्यानंतरचा गर्भाशय नाव जे दिलेलं आहे, त्याला म्हणायचं आहे गर्भाशय शरीर आणि वरचा जो आहे डोक्याचा भाग, त्याला म्हणायचा आहे बुग्न. म्हणजे गर्भाशयाचे किती भाग झाले? एक झाला बुग्न, दुसरा आहे गर्भाशय आणि तिसरा आहे ग्रीवा. अशा 3 भागामध्ये आपण गर्भाशयाची विभागणी सांगू शकतो. त्याचसोबत
हं. मग या गर्भाशयांच्या भिंतीची रचना कशी आहे? या गर्भाशयाच्या भिंती कशा स्वरूपाच्या असतात? तर ही रचना सुद्धा 3 स्तरीय असते. तर बाहेरच्या स्तराला परिस्तर, मधल्या स्तराला स्नायू स्तर व आतील स्तराला अंतःस्तर असं म्हटलं जातं. तर बघा, परत एकदा आपण एक इमेज बघूया, म्हणजे ते आपल्याला स्तर कशा स्वरूपाचे आहेत ते समजतील. याच्यामध्ये आपण पाहूया. गर्भाशयाचा एक काप घेतलेला आहे असं समजूया इथं आणि त्याचे स्तर किती आहेत? तर पहिला जो स्तर आहे तो पेरिमेट्रियम नावाचा स्तर आहे बघा, खालचा गडद रंगाचा आणि तो कसा आहे? अतिशय पातळ अशा स्वरूपाचा आहे. समजा आपण टमाट्याची रचना इथे लक्षात आणूयात. तर टमाट्याच्या भोवती एक पातळ थर असतो. कसा? कॅरी बॅगसारखा थर असतो बघा. मग त्याच्यानंतर मधला आतील स्तर कसा असतो? जाड स्वरूपाचा असतो. त्याला म्हणायचं आहे मायोमेट्रियम. बरोबर आहे. मायोमेट्रियम आणि हा जाड अशा स्वरूपाचा असतो आणि याच्यामध्ये शिरा आणि वेन्स ह्या आलेल्या असतात. त्याच्यानंतरचा जो थर आहे बेसल लेयर. आता बघा ही 3 थर लक्षात घ्यायचे आणि अ, एंडोमेट्रियम नावाचा एक थर आहे. सर्वात वरचा किंवा गर्भाशयातील आतला, मधला स्तर. पण हा स्तर कसा असतो? स्थिर असत नाही. हां, याच्याबद्दल आपण माहिती पुन्हा घेऊयात. पण हे 3 स्तर लक्षात ठेवायचे. पेरिमेट्रियम 1, बाहेरचा मायोमेट्रियम, मधला थर आणि बेसल लेयर हा 3 नंबरचा. पण एंडोमेट्रियम नावाचा स्तर हा कायमस्वरूपी असत नाही. म्हणजे त्या थराचं काय होतं नेमकं ते आपण पुढे बघणार आहोत. हं. तर गर्भाशयांच्या भिंतींची अशी 3 स्तरीय रचना आपण आताच पाहिलेली आहे. मग आता पुढचा जर भाग बघायचा गेला, तर गर्भाशय जे आहे, ते एका ठिकाणी स्थिर राहावं, बरोबर आहे. एका ठिकाणी स्थिर राहावं. तर हे स्थिर कसं राहील? त्याची स्थिरता कशी राखली जाईल? तर काही अस्थिबंधनांनी त्या गर्भाशयाला स्थिर ठेवलेलं असतं. म्हणजे मागे-पुढे झुकू नये. त्याची सुद्धा रचना बघूयात एकदा. ठीक आहे, नंतर बघूया ते. हं. बघा, आता पुढचा जो पॉइंट आहे, तो आहे गर्भाशयाच्या आकारमानाबद्दल. तर सामान्य अवस्थेमध्ये गर्भाशय हे अगदी लहान असतं. लहान मध्ये किती? तर आपल्या मुठीच्या आकाराएवढं असतं. बघा, मुठीच्या आकाराएवढा आणखीन एक अवयव आपण सांगितलेला आहे. कोणता होता हो तो? कोणत्या संस्थेमध्ये होता? तर हृदय. तर हृदय सुद्धा आपल्या मुठीच्या आकाराएवढं आहे आणि गर्भाशयाबद्दल एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे काय? तर हे सामान्य अवस्थेमध्ये मुठीच्या आकाराएवढं असतं. पण गर्भधारणा केल्यानंतर मात्र ते दिवसेंदिवस त्याची वाढ होत जाते. दिवसेंदिवस सुरुवातीचा आकार जांभा इतका असेल,
तर त्याच्यानंतर गर्भाशयाचा नंतरचा मोठा आकार असेल, तर टरबुजा इतका मोठा किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन जास्त वाढत जात असतो. तर ही ची रचना कशी आहे त्याच्याबद्दल बघूया. याच्यामध्ये पाहू शकतो बघा. आता अ, खालून जर आपण नावं पाहत गेली, तर पहिलं नाव आहे वजायना, त्याच्यानंतर ब्लॅडर, त्याच्यानंतर युटेरस. म्हणजे गर्भाशय तुम्हाला समजलेलं असेल. हे एका घडी करून ठेवलेलं आहे ह्याच्यासारखं. तर किती लहान अशा स्वरूपाचं आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल. पण जसे-जसे एक-एक महिने उलटत जातील, त्याच्यानंतर थर्ड मंथ असेल, थर्ड मंथमध्ये त्याचा आणखीन आकार वाढलेला आहे. फोर्थ मंथमध्ये आणखीन आकार वाढलेला आहे. फिफ्थ मंथ असेल, सिक्स्थ असेल, सेवन्थ असेल, एट असेल आणि नाइन्थ मंथ म्हणजे हा पूर्ण वाढीचा, गर्भाशयाच्या पूर्ण वाढीचा मंथ आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण वाढ झालेली आहे. बघा, जसं फुगा, फुगवण्या अगोदर किती लहान असतो आणि फुगवल्यानंतर तो किती मोठा होतो. अशा स्वरूपामध्ये म्हणजे त्या गर्भाशयाच्या स्नायूंची रचना, त्या गर्भाशयांच्या अ, जे सेल्स असतात, मसल सेल्स ज्या असतात किंवा आतील जी रचना असते, ती कशी असते? तर एखाद्या घडी करून ठेवलेल्या कापडाप्रमाणे किंवा साडी बघा, आपली जी साडी असते, ती साडी जशास तशी जर आपल्याला कपाटामध्ये ठेवायची म्हणली, तर बसेल का हो कपाटात? जशास तशी म्हणजे किती? जितकी मोठी आहे तितकी, जितकी लांबी आणि जितकी रुंदी आहे, ती जशास तशी. जर आपल्याला कपाटामध्ये ठेवायची म्हणली, तर ठेवता येईल का? ठेवता येणार नाही. किंवा घरामध्ये जरी ठेवायची म्हणली, तरी तितकी जागा पुरणार नाही. बघा, तिचं टोक एका खोलीत इकडं जाईल, तर एक टोक दुसऱ्या खोलीत जाईल. म्हणजे अ, इतकं लांबलचक असं तिचं स्वरूप आहे. पण तीच साडी जर आपल्याला कपाटामध्ये ठेवायची झाली, तर आपण काय करतो तिची घडी करतो. बरोबर आहे? म्हणजे इतकी मोठी साडी घडी केल्यानंतर आपल्याला कपाटातल्या एका कप्प्यामध्ये सुद्धा ठेवता येते. म्हणजे बघा, गर्भाशयाचं सुद्धा तसंच आहे. गर्भाशयाच्या भिंतींचं, बरोबर आहे? किंवा जे गर्भाशयाचे अस्तर आहेत, त्वचेची जी अस्तर आहेत, ही सुद्धा अ, यांचा आकार सुद्धा खूप मोठा आहे. जशी की मोठी साडी असते तसा खूप मोठा आकार आहे. पण ते तो जो आकार आहे, तो आकार अ, गर्भधारणा झाल्यानंतर उपयोगी पडत असतो. पण जर गर्भधारणा नसेल, तर तो तेवढा मोठा आकार काय गरजेचा आहे का? गरजेचा नाही. म्हणजे तिला लहान करून ठेवणं आपल्याला तिथं सोयीस्कर होईल. बरोबर आहे? म्हणजे पोटातली जागा कमी लागेल. कपाटामध्ये ठेवणं म्हणजे आपल्या पोटातच ठेवणं. परंतु मग अशा स्वरूपाची तिथं रचना ती अ, गर्भाशयांच्या भिंतींची असते. त्यासोबत पुढे बघूया. हं. पुढचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये अ, दर महिन्याला गर्भाशयाचे आतील अस्तर बीज रोपणासाठी तयारी करत असतील. म्हणजे बघा, आता आपण गर्भाशयाच्या भिंतींची रचना पाहिली होती बघा. 3 स्तर पाहिले होते. बाह्य स्तर, अंतःस्तर आणि मधला स्तर. त्याच्यानंतरचा आणखीन एक स्तर होता तो वर, बरोबर आहे. तो काय म्हणला मी तो अस्थिर असतो. म्हणजे हा जो स्तर आहे तो कायमस्वरूपी नसतो. तर हा स्तर अ, प्रत्येक च्या नंतर निर्माण होत असतो. आता ऋतुचक्र संपलं किंवा ऋतुचक्र आलं म्हणजेच काय आपण त्याला थोडक्यात म्हणूयात मासिक धर्म. मासिक धर्म जर आला, तर हा स्तर जो आहे तो गळून पडतो. म्हणजे निघून जातो. बरोबर आहे? आणि परत त्या स्तराची निर्मिती होत असते. आणि परत ऋतुचक्र आलं की तो स्तर गळून पडतो. अशाप्रमाणे हिचं चक्र चालू असतं. म्हणजे काय? तर बीज रोपणासाठी, बीजाला धारण करण्यासाठी, बीजाला धरून ठेवण्यासाठी हा अंतःस्तर उपयोगी असतो. आणि हा अंतःस्तर
दर महिन्याला तयार होत असतो. आणि जर फलनच झालं नाही किंवा समागमासारखी क्रिया झाली नाही, बीजाचं फलन झालं नाही, तर मग तो निघून जातो. म्हणजे काय हा अंतःस्तर निघून जातो. तर त्यालाच आपण मासिक धर्म असं सुद्धा म्हणत असतो. तर अ, याच्यामध्ये आणखीन काय सांगता येईल? तर हे निघून जाण्याचं जे चक्र आहे, तर ते जे चक्र आहे, ते 28 ते 30 दिवसांचं असतं. 28 ते 30 दरम्यान हा स्तर निघून जात असतो, म्हणजे मासिक पाळी येत असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऋतुचक्रानंतरचे 10 ते 12 दिवस फलनासाठी योग्य असतात. बघा, बीजफलन याच्यामध्ये हा आपण भाग बघूयात. पण मासिक धर्माच्या नंतर 10 ते 12 दिवसाचा हा फलनासाठीचा योग्य कालावधी असतो. आता दुसरा जो पॉइंट आहे त्याच्या पुढचा, तर अ, ऋतुस्रावात म्हणजे काय-काय घटक असतात? जसं की आपण रक्तामध्ये बघितलं होतं बघा. प्लाझ्मा होता, व्हाईट सेल्स होत्या, रेड सेल्स होत्या, बरोबर आहे. पाणी होतं. जसं त्या रक्तामध्ये वेगवेगळे घटक होते, तसंच या ऋतुस्रावामध्ये, रजामध्ये काय-काय घटक असतात? तर त्या अंतःस्रावात 50 ते 150 मिली रक्त असते. बघा, अ, जास्तीत जास्त प्रमाण कुणाचं आहे? रक्ताचं आहे. त्याच्यानंतर ऊतींचा स्राव. ऊतींचा स्राव म्हणजे काय? जसं की आपण काय बघितलं ह्याच्यापूर्वी? योनीद्वार बघितलं बघा. योनीद्वारामध्ये सुद्धा एक प्रकारचा द्रव स्रवला जात होता. म्हणजे हा द्रव द्वारे स्रवत असतो. तर अशा द्रवाचं प्रमाण असतं, म्हणजे ऊतीस्राव असतो, श्लेष्म असतं आणि अपिस्तर ऊती यांचे मिश्रण असते. म्हणजे काय? तो मधला जो स्तर निघून गेलेला आहे, तो जो गळालेला आहे, तो स्तर त्याचंच सुद्धा याच्यामध्ये प्रमाण असतं. तर अशा स्वरूपाचा हा ऋतुस्राव असतो. त्याच्यानंतर बघा, हा जो ऋतुस्राव असतो, तो 12 ते 15 वर्षापासून चालू होतो आणि 45 ते 49 किंवा 50 वयापर्यंत हा बंद असतो. ऋतुस्राव होण्याला वयात येणं असं सुद्धा म्हटलं जातं ग्रामीण भाषेमध्ये. आणि ऋतुस्राव बंद होणं, मासिक पाळी बंद होणं, म्हणजे त्याला आपण रजोनिवृत्ती असं सुद्धा म्हणत असतो. बघा, त्या दोन्हीही ज्या वेळा आहेत, सुरू होण्याची वेळ आणि बंद होण्याची वेळ, या दोन्ही वेळा स्त्रियांमध्ये वेगवेगळे बदल घडवून आणणाऱ्या असतात. बरोबर आहे. ऋतुस्राव होण्याच्या वेळी मुलींमध्ये वेगवेगळे बदल होतात. स्तन वाढतात, नितंबांची जाडी वाढते, बरोबर आहे. काखेमध्ये केस येणं म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथं दिसून येतात. चालू होताना आणि बंद होताना सुद्धा अ, म्हणजे हे सर्व कशामुळं होतं? काय कारण असतं? तर हार्मोनल जो बॅलन्स आहे, तो हे झालेला असतो. बरोबर आहे. हार्मोन्स चेंजेस झालेले असतात. हार्मोनल चेंजेस झालेले असतात. त्याच्यामुळे हे बदल चालू होताना आणि बंद होताना सुद्धा दिसून येतो. तर बंद होताना काय बदल दिसून येतात? तर स्त्रीच्या मानसिकतेमध्ये बदल होतो. स्त्रियांच्या अ, यौन इच्छेमध्ये बदल होतो. बरोबर आहे. आणि त्यासोबत त्यांच्या भावनिक याच्यामध्ये सुद्धा बदल होत असतो. तर यावेळी सुद्धा स्त्रियांना आधार देणं तितकंच गरजेचं असतं. त्यासोबत आता मासिक स्रावाबद्दल आणखीन एक समाजामध्ये गोष्ट आहे. ती म्हणजे काय? तर त्या स्त्रीला अ, बाजूला बसवलं जातं. काही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आहे, तर त्याच्यामागे काय कारण असेल? सांगता येईल का काही तुम्हाला? तर बघा, अ, मासिक स्राव जो असतो किंवा ती जी वेळ असते 4-5 दिवसाची,
अशा वेळेमध्ये स्त्रीला संक्रमण होणे याची संभाव्यता जास्त असते किंवा जर समजा आपण गाडीवरून पडलेलो आहोत आणि किंवा आणखीन कोण्या गोष्टीमुळं आपल्याला कुठेतरी जखम झालेली आहे. शरीराला आपल्या जखम झालेली आहे आणि जखम झाल्यामुळं जखमेद्वारे रक्त वाहून गेलेलं आहे. तर अशा वेळी आपण उपचार वगैरे घेतले, तर डॉक्टर काय सांगतात? आराम करा. बरोबर आहे. एक 5-6 दिवस आराम करा आणि जखम मिळून आली, म्हणजे जखमेचा प्रभाव कमी झाला, की आपण परत पूर्ववत काम करू शकतो. बरोबर आहे. तर मासिक स्रावामध्ये सुद्धा असंच होतं. ज्यावेळी रक्त निघून जात असतं, तर त्याच्यामध्ये त्यावेळी स्त्रीला अशक्तपणा येतो. रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यामुळं अशक्तपणा येतो आणि रक्त वाहत असल्यामुळं तिथं स्त्रीला ओझ्याची कामं किंवा अवजड कामं असं करणं हे चुकीचं ठरतं आणि तो जो 3-4 दिवसाचा पिरियड आहे, त्या 3-4 दिवसामध्ये आपण आराम करावा, असं याच्या मागचं एक कारण आहे. मग त्याच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी तशा केल्या जातात. ही गोष्ट वेगळी आहे. पण आता आणखीन पुढे बघूयात, तर गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला अंडवाहिन्या असतात. एक असते उजवी आणि एक असते डावी. आताच आपण बघितलेलं आहे. परत एकदा बघूया. हं. बघा, मुख्य गर्भाशयाचा मधला भाग नाशपातीसारखा आणि त्याच्यानंतर ज्या ट्यूब्स आहेत, त्याला म्हणायचं आहे अंडवाहिन्या. या दोन्हीकडे आहेत, दोन्ही बाजूला आहेत, म्हणून यांची संख्या 2 अशी आहे. बरोबर आहे? हं. पुढे बघूयात आणखीन. तर अशा स्वरूपाची गर्भाशयाची रचना आपल्याला तिथं दिसून येते. आता गर्भाशयाचं मुख्य कार्य काय आहे? तर कार्य जे आहे ते बीजफलन झाल्यानंतर भ्रूणरोपण करणे. आता बघा, बीजाचं फलन मग गर्भाशयात होत नाही का हो? तर होत नाही. बीजाचं फलन हे दुसऱ्याच ठिकाणी होतं आणि त्यानंतर फलन झालेलं बीज हे गर्भाशयाच्या आतील स्तरामध्ये रोपण केलं जातं. म्हणजे त्याला धरून ठेवलं जातं. बरोबर आहे. हे एक महत्त्वाचं कार्य आहे गर्भाशयाचं. म्हणजे त्यानंतर धरून ठेवणेच म्हणजे काय? तर धारण करणे. गर्भ धारण करणे, असं सुद्धा आपण त्याला म्हणूयात. म्हणजेच हे सुद्धा गर्भाशयाचं मुख्य कार्य आहे. त्यासोबत गर्भाच्या वाढीस मदत करणे. आता भ्रूण या बीजाला आपण अडवून ठेवलेलं आहे, धारण केलेलं आहे आणि या धारण केलेल्या बीजाला वाढ होण्यासाठी त्याला मदत करणं सुद्धा गर्भाशयाचं कार्य आहे. त्यासोबत या बीजाचं पोषण करणं. पोषण झालं तरच तो गर्भ मोठा होणार आहे. बरोबर आहे? म्हणजे या गर्भाचं पोषण करणं हे सुद्धा गर्भाशयाचं कार्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर गर्भाला सुरक्षित ठेवणे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. धारण करणे, स्थिरावणे, पोषण करणे, वाढीस मदत करणे, ह्या गोष्टी ठीक आहेत. पण जर 9 महिने जर हा गर्भ मध्ये राहिला नाही, तर तो गर्भ किंवा आपण एका संततीला जन्म देऊ शकतो का? बरोबर आहे. तर शक्य नाही. अर्धवटच दुसऱ्या महिन्यातच जर गर्भ हा झाला, पडला, तर संततीला जन्म देऊ शकते का स्त्री? नाही. म्हणजेच त्या गर्भाची सुरक्षा करणं, संरक्षण करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे कार्य सुद्धा गर्भाशयाद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर अ, गर्भवाढीस अनुकूल वातावरण तयार करणे. बघा, अनुकूल वातावरण म्हणजे काय? जसं बघा, आता आपण शेतामध्ये पेरणी केली किंवा एखादं आपण बीज रोपण केलं जमिनीमध्ये.
तर त्याला काय काय लागतं? सूर्यप्रकाश लागतो, हवा लागते, पाणी लागतं, बरोबर आहे. या तिन्ही चारी गोष्टी जर मिळत राहिल्या, तर त्याला पोषक असं वातावरण मिळतं. किंवा कोरड्या जमिनीमध्ये जर आपण बीज टाकलं, तर त्याचं रोपण होईल का? होणार नाही. त्याचप्रमाणे जे मानवी स्त्रीच्या बीजाला मानवी स्त्रीच्या बीजाला त्याचं रोपण होण्यासाठी जो आवश्यक वातावरण आहे, ते अनुकूल वातावरण तयार करण्याचं काम सुद्धा हे गर्भाशय करत असतं. त्यासोबत मग हा किती दिवस टिकवून ठेवायचा? बघा 9 महिने, 10 महिने, 11 महिने, 12 महिने असं होतं का कधी? 12 महिने, 13 महिने? नाही. ज्यावेळी हा गर्भ परिपक्व होईल, त्यावेळी तो बाहेर काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरोबर आहे? म्हणजेच प्रसूती करणे, गर्भाशयाचं हे देखील तितकंच महत्त्वाचं कार्य आहे. बघा गर्भ राहिल्यानंतर गर्भाची म्हणजे आकारमान वाढत जातं. बरोबर आहे. आताच पाहिले आपण पहिला महिना, दुसरा महिना असं आणि ज्यावेळी प्रसूतीची वेळ येते, त्यावेळी आकारमान कमी होत जातं. म्हणजे वरून एक प्रकारचं प्रेशर वरून एक प्रकारचं प्रेशर त्या गर्भाला मिळत असतं. जेणेकरून म्हणजे कशा स्वरूपाचं? तर मागून पुढे ढकलणे. मागून पुढे एखादी वस्तू आपण मागून पुढे ढकलतो. तशा प्रकारे गर्भाला, मधल्या बाळाला मधून बाहेर ढकलण्याचं कार्य म्हणजेच प्रसूती करण्याचं कार्यसुद्धा हा गर्भ करत असतो. त्यासोबत आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक स्राव करणे. मासिक स्राव सुद्धा हा या गर्भाशयातूनच होत असतो. त्यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे काय अ, गर्भ राहिल्यानंतर मासिक पाळी चुकते किंवा चुकवली जाते. हे सुद्धा कार्य गर्भाशयाचंच आहे असं आपल्याला तिथं दिसून येतं. तर गर्भाशयासंबंधित काही विकृती आहेत का? तर ते आपण बघूया थोडक्यामध्ये एका इमेजमध्ये. तर गर्भाशयासंबंधित विकृती म्हणजे काय? काही स्त्रियांचं गर्भाशय हे छोटं असतं किंवा गर्भाशयाची स्थिती किंवा जागा ही मागे-पुढे असते किंवा काही स्त्रियांचं गर्भाशय हे पुढे न झुकता मागे झुकलेलं असतं किंवा काही स्त्रियांचं गर्भाशय द्विभाजित असतं. असे वेगवेगळे विकार आपल्याला तिथं दिसून येतात. त्याच्या बाबतीत आपण एक इमेज बघूया. तर याच्यामध्ये पाहता येईल बघा. 1 नंबरची आकृती. 1 नंबरची आकृती त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे नॉर्मल युटेरस. गुलाबी रंगाचा जो भाग आहे, गुलाबी रंगाचं जे अवयव आहे ते काय आहे? गर्भाशय आहे. पण हे कसं आहे, याची स्थिती कशी आहे? नॉर्मल आहे. म्हणजे सामान्य स्थितीमध्ये आणि सामान्य ठिकाणी ते आहे. पण त्याच्या पुढच्या नंतरचा 2 नंबरचं जे चित्र आहे, त्याच्यामध्ये बघा एक गुलाबी रंग आहे आणि एक पिवळा रंग दाखवलेला आहे. पिवळा रंग म्हणजे काय? तर हे गर्भाशय आपली सोडून, ठिकाण सोडून ते पुढे पडलेलं आहे थोडंसं. बरोबर आहे. पुढे पडले म्हणजे पुढचा अवयव कोणता आहे? मूत्राशय आहे. त्या मूत्राशयावरती झुकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पोट दुखणं वगैरे अशी आपल्याला तिथं लक्षणं दिसून येतात. म्हणजे हे स्थान त्याचं चुकीचं आहे. त्याच्यानंतर आता ही 3 नंबरची जी आकृती आहे, आता याच्यामध्ये बघा गुलाबी भाग त्याच ठिकाणी आहे. पण हा जो पिवळा भाग दाखवलेला आहे, म्हणजे पिवळ्या भागाच्याच ठिकाणी गर्भाशय असणं. हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे मागच्या बाजूस जखलेलं आहे. ते मलाशयाला प्रेशर देणार आहे आणि 4 नंबरची जी आकृती आहे, ही तर अतिशय विचित्र अशा स्वरूपाची आहे बघा. याच्यामध्ये जो पिवळा भाग दाखवलेला आहे, तर हे उलटं गर्भाशय आहे. बरोबर आहे. अशा गर्भाशयामध्ये गर्भ राहणं थोडं अवघड जातं. त्याचसोबत आणखीन एक आकृती बघूयात आणि थांबूया आपण इथं. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इमेज पाहता येतील. पहिला जो प्रकार आहे,
तो नॉर्मल प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे तो लेप्स म्हणजे बुगनं जो आहे वरचा, डोक्याचा भाग तो कसा आहे, मध्ये गेलेला आहे. म्हणजे नॉर्मल आहे का हो हे? नॉर्मल नाही. तसंच त्याचा 3 नंबरचा भाग सुद्धा त्याच्या भिंती जाडसर आहेत, म्हणजे आतील भाग कमी आहे. जो आतील पोकळ भाग आहे, तो कमी झाला. त्याच्यानंतर 4 नंबरची खालची आकृती किंवा पुढून 1 नंबरची आकृती खालची, याच्यामध्ये सुद्धा आकृती ही वेगळ्या स्वरूपाची दिसत आहे. बघा आणि याच्यामध्ये सुद्धा मधला भाग कमी झालेला आहे. मधला जो पोकळ भाग आहे, तो कमी आहे. त्यानंतर अ, त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. मधला भाग मध्ये गेलेला आहे. त्याच्यामधले मधलं आकारमान कमी झालंय आणि सेप्टेट नावाचा जो शेवटचा प्रकार आहे, तर द्विभाजित गर्भाशयाचा असा हा प्रकार आहे. त्याचं द्विभाजन झालेलं आहे बघा. त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं आकारमान कमी झालेलं आहे. अशा वेळी गर्भ राहण्यामध्ये तिथं अडचणी येत असतात. तर बाकीचा जो भाग आहे, तो आपण पुढच्या तासामध्ये बघूया.